मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वॉच. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धक्का तंत्राच्या बाबतीत अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि त्याचे दाखले आपण वेळोवेळी पाहिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोदींच्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सभा सुरू आहेत. अलीकडेच मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे हे खूप मोठे नेते होते आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे मला जवळचे आहेत आणि त्यांना कधी काही अडचण आली तर मी त्यांना नक्की मदत करीन असं विधान मोदी यांनी केलं होतं. मोदी यांच्या विधानावरून कदाचित उद्धव ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे आणि त्यांना भाजपबरोबर येण्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी तयार केली जाते असं बोललं गेलं. आजच पंतप्रधान मोदी यांनी आणखीन एक धक्कादायक विधान केलं. ते विधान होतं शरद पवार यांनी केलेल्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवरती. शरद पवार असं म्हणाले होते की लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील किंवा देशातील अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन केले जातील. मोदी असं म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आमच्याकडे या, तुम्हाला जे काही हवं आहे किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आम्ही पूर्ण करू. पंतप्रधान मोदी यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. अलीकडच्या गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील आणि देशातील मतदानाची टक्केवारी घटल्यामुळे मोदी अपेक्षित यश मिळवू शकतील का नाही अशी चर्चा प्रसारमाध्यमातून समाज माध्यमातून सुरू झाली आहे. आणि 4 जूनला निकाल लागल्यानंतर जर भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडी अपेक्षित इतक्या जागा मिळवू शकली नाही तर सत्ता राखण्याकरता त्यांना अशाच प्रकारे छोट्या मोठ्या पक्षांची आणि त्यांच्या खासदारांची मदत घ्यावी लागेल. आणि त्याची बेगमी करण्याकरता मोदी यांनी असं विधान केलं अशी चर्चा आता सुरू झाली आहे. म्हणजे मोदींना आपल्या पराभवाची किंवा आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही याची जाणीव झाल्यामुळे मोदी असं विधान करतायत, भाषणातून करायला लागलेत असं सांगितलं जातं. मात्र याचा असा एक दुसराही अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो की मोदी यांना आपल्या यशाची 100% खात्री आहे आणि त्यामुळेच त्यांनी असं एक प्रकारे धमकीबाजा इशारा म्हणता येईल की तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही भाजपमध्ये या आणि नाही आलात तर तुमचा अरविंद केजरीवाल किंवा सोरेन केला जाईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयीची अनेक प्रकरणं ही भाजपकडे आहेत, अमित शहा किंवा मोदी यांच्याकडे आहेत. मात्र आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या विरोधामध्ये शासकीय यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला. मात्र थेट शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत केली गेली नव्हती. मोदी हे धक्कातंत्र देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत असं जे मी आधी सांगितलं. त्याचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे एका राजकीय प्रचार सभेत बोलताना मोदी असं म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसने 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. मोदी यांच्या विधानानंतर लगेचच 2 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार, छगन भुजबळ आणि इतर काही नेते मंडळी पक्षातून फुटून बाहेर पडली आणि ती भाजपला येऊन मिळाली आणि उपमुख्यमंत्री पद म्हणून अजित पवार यांनी शपथही घेतली. त्यामुळे राजकारणामध्ये आत्ता जे काही चालू आहे ते तसंच उद्या घडेल असं आपल्याला काही सांगता येत नाही. राजकारण हे सर्वस्वी भल्या भल्याना चकवणारं असतं आणि मोदी यात तर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मोदी यांचा हा इशारा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना असू शकतो अशी एक शक्यता यामध्ये व्यक्त केली जाते. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना तो पुढे पाठवा, आपली प्रतिक्रिया द्या.
तसंच शेजो ओवाचे चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो ओवाच्या एका नव्या भागात. नमस्कार.